आपण आता आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया पाहूया। मी छगन भुजबळांचं कौतुक करतो असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदे हे ईडीच्या धाक्यामुळे तिकडे गेल्याची टीका देखील आमदार आदित्य ठाकरेंनी केली। तर देशात हिटलरशाही असल्यामुळे भुजबळांनी खरं सांगितल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं। नक्कीच हे तर मी पहिल्यापासून बोलतोय की एकनाथ शिंदे पण त्याच धाकामुळे पळाले। त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून तर ते तिथे गेले। मी यांचं कौतुक करतो की तरी स्पष्टपणे तरी बोललेत। पण आज 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 वेळ आलेली आहे की स्वच्छ लोकांना जिंकून देण्याची। त्यांनी खरं सांगितलं, हिटलरशाही आहे देशामध्ये हे त्यांच्या आघाडीतलेच लोक म्हणतात, हे आपल्याला कळत आहे। पण भाजपचा असली रूप आपल्याला पाहायला मिळत असेल की ज्या नवाब मलिकाला दाऊदचा सुप्ती म्हणून त्याला जेलमध्ये या लोकांनी टाकलं, तेच आज महायुतीमध्ये उमेदवार आहेत। आपण आता आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया पाहूया। मी छगन भुजबळांचं कौतुक करतो असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदे हे ईडीच्या धाक्यामुळे तिकडे गेल्याची टीका देखील आमदार आदित्य ठाकरेंनी केली। तर देशात हिटलरशाही असल्यामुळे भुजबळांनी खरं सांगितल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं। नक्कीच हे तर मी पहिल्यापासून बोलतोय की एकनाथ शिंदे पण त्याच धाकामुळे पळाले। त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून तर ते तिथे गेले। मी यांचं कौतुक करतो की तरी स्पष्टपणे तरी बोललेत। पण आज 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 वेळ आलेली आहे की स्वच्छ लोकांना जिंकून देण्याची। त्यांनी खरं सांगितलं, हिटलरशाही आहे देशामध्ये हे त्यांच्या आघाडीतलेच लोक म्हणतात, हे आपल्याला कळत आहे। पण भाजपचा असली रूप आपल्याला पाहायला मिळत असेल की ज्या नवाब मलिकाला दाऊदचा सुप्ती म्हणून त्याला जेलमध्ये या लोकांनी टाकलं, तेच आज महायुतीमध्ये उमेदवार आहेत।